Hello student, welcome all of you. I'm Mr. D. Armani from UAT Mechanical Department, and today's is our lecture in our courses Automobile Engineering. Course code is 22656. Uh, we have in topic number that is topic number 4, that is automobile suspension, wheels and tires. Okay, so in that we have covered the part of suspension system. Then we have starting today we have start to wheels and tires. Okay, so what is the wheels, rims and tires? Okay, introduction. So wheel and tire assembly is the last member in the drive line or transmission system. ट्रान्समिशन सिस्टीम मध्ये व्हील आणि टायर जे आहे, ओके, सगळ्यात शेवटची शेवट ज्याला एनर्जी मिळते आणि शेवटची सिस्टीम ज्याला आपण म्हणतो ट्रान्समिशन सिस्टीम मधली, म्हणजे जे जिथून ट्रान्समिशन सुरू होतं, ओके, प्रॉपेलर शाफ्ट पासून. ओके, तर तिथून ते आपलं व्हील आणि टायर पर्यंत आपण आलेलो आहोत. तर व्हील आणि टायर हे शेवटचे पार्ट आहे त्यामधला. सो व्हील्स आर कनेक्टेड टू द रिअर एक्सेल. व्हील्स जे असते ज्याला ड्राईव्ह मिळणार, ज्याला शक्यतो मॅक्झिमम आपण ड्राईव्ह देतो तो म्हणजे रिअर व्हील. सो व्हील्स आर कनेक्टेड टू द रिअर एक्सेल. रिअर एक्सेलला आपण व्हील्स कनेक्ट करतो. ॲज द रिअर एक्सेल रोटेट द व्हील ऑल्सो रोटेट. आता एक्सेल रोटेट झाला की नक्कीच व्हील रोटेट होणार आणि व्हेकल मूव्ह होणार रोडवर. ओके, सो ॲज अ rear axle rotate, the wheel also rotate, vehicle moves on the road. The wheel assembly is consisting of hub, disc or spoke, uh, rim, tire and tube. Okay, so व्हील असेंब्ली जी आहे, ओके, याच्यामध्ये काय काय असणार आहे तर व्हील असेंब्लीमध्ये हब असणार आहे, डिस्क असणार आहे, किंवा त्याला स्पोक पण म्हणतो आपण, डिस्क किंवा स्पोक. ओके, हब आहे, डिस्क किंवा स्पोक आहे, रिम आहे आणि टायर, आणि त्याच्यावर टायर आहे आणि मग त्या टायर मध्ये आपण ट्यूब पण इन्सर्ट करतो, ट्यूब, टायर अँड ट्यूब. सो ही सगळी मिळून एक आपण व्हीलची असेंब्ली आपण म्हणू शकतो, ज्याच्यामध्ये ट्यूब आहे, टायर आहे, रिम आहे, स्पोक आहे किंवा ते डिस्क असेल, काय असेल, तर त्याच्यामध्ये ही सगळी मिळून व्हील बनतं. द मेन फंक्शन ऑफ द व्हील इज टू सपोर्ट द लोड ऑफ द व्हेकल अँड पॅसेंजर्स अँड टू रेजिस्ट द साइड फोर्स ड्युरिंग टर्निंग कॉल्ड लॅटरल लोड. आता व्हीलचं मेन फंक्शन जे आहे ते काय आहे की लोडला काय, व्हेकलचा जो लोड आहे टोटली किंवा पॅसेंजर आणि व्हेकल असं मिळून जो लोड आहे त्याला काय करणे, सपोर्ट करणे. सगळ्यात महत्त्वाचं काय, सपोर्ट करणे. आणि त्याच्यानंतर रेजिस्ट द साइड फोर्स. साइड फोर्स असतात, साइडून फोर्स जे असतात ते रेजिस्ट करणे. कधी साइड फोर्स येतात तर ज्यावेळी टर्न आपण घेतो, ओके, ज्यावेळी टर्न घेतो त्यावेळी लॅटरल लोड, लोड जो आहे त्या लोडला काय करायचं, साइड लोड मुळे काय होतं, साइडला फोर्स जो येतो व्हेकलच्या साइडून जो फोर्स येतो तो रेजिस्ट करायचा त्या फोर्सला. ओके, किंवा व्हेकल काय तो ढकललं जातं. ओके, ज्यावेळी टर्न होतं त्यावेळी काय होतं की जो लोड आहे, वरचा लोड जो आहे व्हेकल मधला, त्या लोडमुळे व्हेकल काय होते की टिल्ट होण्याची शक्यता असते. सो ते टिल्ट न होऊ देता त्याला बॅलन्स ठेवण्याचं काम हे व्हील करत असते. ओके, सो द मेन फंक्शन इज टू सपोर्ट द लोड ऑफ द व्हेकल अँड पॅसेंजर. ओके, सो द व्हील ऑल्सो ट्रान्समिट इंजिन ड्रायव्हिंग टॉर्क. व्हील जे आहे, व्हील जे ऑल्सो ट्रान्समिट इंजिन ड्रायव्हिंग टॉर्क, braking torque to the tire while driving and braking, called as tractive load. आता व्हील ऑल्सो काय करते, ट्रान्समिट इंजिन ड्रायव्हिंग टॉर्क जे आहे, ओके, इंजिन कडनं जो ड्रायव्हिंगचा जो टॉर्क आहे किंवा ब्रेक लावल्यानंतर जो टॉर्क डेव्हलप होतो तर तो म्हणजे तो ब्रेक लावला आपण टायर वर तो टॉर्क होतो. ओके, सो ड्रायव्हिंग अँड ब्रेकिंग कॉल्ड ट्रॅक्टिव्ह लोड, म्हणजे तो लोड जो आहे, ओके, तो लोड काय करायचं, त्या लोडला ऍक्च्युली ट्रॅक्टिव्ह लोड असं म्हणतो आपण. ओके, नेक्स्ट वन इज अ फंक्शन ऑफ व्हील. आता आपण बघूया काय व्हीलचं फंक्शन आहे.
The wheel must perform the following functions. तर व्हील काय करतात, काही फंक्शन्स आहेत व्हीलचे. सो फर्स्ट जे इट शुड सपोर्ट द लोड ऑफ द व्हेकल, ब्रेक सिस्टीम माउंटिंग अँड द पॅसेंजर. आता सगळ्यात पहिलं व्हील काय करतं, सगळ्यात महत्त्वाचं पहिला लोड ऑफ द व्हेकल जे आहे, त्यानंतर ब्रेकिंग सिस्टीम माउंटिंग जे आहेत किंवा पॅसेंजरचा लोड आहे, हे सगळ्याला सपोर्ट करण्याचं काम व्हील करतं. इट शुड रेजिस्ट द साइड फोर्स ड्युरिंग टर्निंग कॉल्ड लॅटरल लोड. आपल्याला आता बघितलेलं आहे की ज्यावेळी लोड आहे व्हेकलचा आणि ज्यावेळी टर्न होतो, टर्न घेतल्यानंतर त्या लोडमुळं काय होतं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणूया किंवा जो मुवमेंट जे असतं त्या मुवमेंटचा जो एक इनर्शिया डेव्हलप झालेला असतो. ओके, तर त्यामुळं काय होतं, त्यामुळे साईड फोर्स डेव्हलप होतो आणि तो साईड फोर्स जो आहे त्याला रेजिस्ट करण्याचं काम हे व्हीलचं आहे. ओके, व्हील ऑल्सो ट्रान्समिट इंजिन ड्रायव्हिंग टॉर्क अँड ब्रेकिंग टॉर्क टू द टायर व्हाईल ड्रायव्हिंग अँड ब्रेकिंग कॉल्ड ट्रॅक्टिव्ह लोड. इट ऑल्सो इट असिस्ट द स्टेअरिंग सिस्टीम ऑफ द व्हेकल. आता स्टेअरिंग सिस्टीम जे आहे ते स्टेअरिंग सिस्टीम मुळे काय होतं की आपण गाडी व्हेकल जे आहे, गाडी जी आहे ती आपण टर्न करू शकतो, तर त्याला सपोर्ट करण्याचं किंवा असिस्ट मदत करण्याचं काम हे टायरचंच आहे. ओके, इट ऑल्सो अब्सॉर्ब द शॉक कॉज्ड बाय रोड इरेग्युलरिटीमुळे काय होतं, शॉक्स जे गाडीवर येतात ते ऍब्सॉर्ब करण्याचं काम पहिला टायर करतं. ओके, जे हे सगळे महत्वाचे फंक्शन्स आहेत जे व्हेकल ड्राईव्ह होत असताना किंवा व्हेकल रन होत असताना जो इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो व्हीलचा आहे. सो नेसेसिटी अँड रिक्वायरमेंट ऑफ, तर गरज आणि काय रिक्वायरमेंट आहे व्हीलची. टू परफॉर्म द अबव फंक्शन द व्हील मस्ट बी काय पाहिजे, इट शुड बी स्ट्रॉंग. आता ही सगळ्या गोष्टी वरच्या ज्या आहेत ते टायरच्या ज्याचं फंक्शन आहे, व्हीलचं फंक्शन आहे. सो ते त्यासाठी व्हील कसं पाहिजे आपल्याला, तर इट शुड बी स्ट्रॉंग इनफ टू विथस्टँड द वेट ऑफ द व्हेकल. त्यासाठी एक म्हणजे ते स्ट्रॉंग पाहिजे. इट्स स्ट्रॉंग इनफ टू विथस्टँड द वेट ऑफ द व्हेकल. वेट ऑफ द व्हेकल जे आहे ते सगळं त्यानं काय केलं पाहिजे, विथ त्या वेटला विथस्टँड राहिलं पाहिजे ते व्हील, कोणताही त्याला प्रॉब्लेम येता कामा नये आणि स्ट्रॉंग पाहिजे त्या दृष्टीनं. इट शुड बी परफेक्टली बॅलन्स स्टॅटिकली अँड डायनॅमिकली दोन्ही, म्हणजे रनिंग असताना पण आणि गाडी थांबलेली असताना पण, व्हेकल थांबले असताना पण, दोन्हीच परिस्थितीत परफेक्टली बॅलन्स केलं पाहिजे व्हीलनं. अशा पद्धतीने व्हील पाहिजे. इट शुड बी लाईट इन वेट अँड इझिली रिमार्केबल. आता जर वेट बघितलं तर कसं पाहिजे, हलकं, म्हणजे एक तर वेट तसं हलकं पाहिजे आणि रिमार्केबल, इझिली रिमार्केबल, म्हणजे आपल्याला कळालं पाहिजे की त्याचं मार्किंग म्हणा व्हीलचं जे आहे किंवा पोझिशन म्हणा ती आपल्याला लगेच समजली पाहिजे. इट शुड बी एबल टू ग्रिप द रोड सरफेस. ग्रिपिंग खूप चांगलं पाहिजे रोडशी व्हीलचं, तर ती गाडी व्यवस्थित रन होणार आहे. नाहीतर ग्रिपिंग जर व्यवस्थित नसेल तर गाडी स्किड होण्याची शक्यता आहे. त्यामुळे व्हील शक्यतो इट शुड बी चांगल्या पद्धतीचं ग्रिप पाहिजे. इट शुड बी डिटोरेट्स विथ वेदर कंडिशन अँड एज. आता जर हवामान जर बघितलं कुठल्याही वेगवेगळ्या टेम्परेचरला किंवा वेदरला, ते काय पाहिजे की एक तर त्याच्यामध्ये व्हील म्हणजे जे आपण स्टीलचा जो पार्ट असेल किंवा जो आधी मेटलचा जो पार्ट आहे तो कसा पाहिजे की करोजन लेस पाहिजे किंवा क्रॅक लेस पाहिजे. ओके, क्रॅक होता का म्हणे, अशा गोष्टी त्याच्यामध्ये पाहिजेत. सो हे काही गरज, नेसेसिटी अँड रिक्वायरमेंट आहेत जी व्हीलची आहे. आता बघूया आपण कोणते कोणते टाइप्स ऑफ ऑटोमोबाईल व्हील्स. 3 main types of wheel are in use today. त्याच्यामध्ये बेसिकली मेनली 3 मेन टाईप आहेत व्हीलचे. एक आहे पहिलं ते प्रेस्ड स्टील डिस्क व्हील, सेकंड वन इज अ वायर और स्पोक व्हील, अँड थर्ड इज अ लाईट अलॉय कास्टिंग व्हील. आता टाइप्स ऑफ ऑटोमोबाईलचे 3 टाइप्स आपण व्हीलचे बघितले, तर याच्यामध्ये एक म्हणजे प्रेस स्टील डिस्क व्हील आहे, दुसरं म्हणजे वायर और स्पोक व्हील आहे, आणि तिसरं म्हणजे लाईट अलॉय
कास्टिंग व्हील आहे. ओके, आता आपण वन बाय वन बघूया की कशा पद्धतीने व्हील्स आहेत. कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ पास्ड स्टील डिस्क व्हील. आता स्टील डिस्क व्हील कशा पद्धतीचे आहेत ते आपण बघू. सो नाउडेज these wheels are widely used for cars. तर हे स्टील डिस्क व्हील जे आहेत, ओके, प्रेस्ड स्टील डिस्क व्हील हे ना आपण कारमध्ये वाईडली यूज करतो. दीज आर लाईट, स्ट्रॉंग, चीप, रेजिस्टन्स टू ऍक्सिडेंट डॅमेज. एक म्हणजे हलका आहे, स्ट्रॉंग आहे, हलका असून सुद्धा स्ट्रॉंग आहे, चीप आहे, स्वस्त आहे. नंतर रेजिस्टन्स टू ऍक्सिडेंट डॅमेज, ऍक्सिडेंट जे झाल्यानंतर डॅमेज होण्यापासून ते काय रेजिस्ट करते. ओके, सो डॅमेज होत नाही. सो दिस टाइप ऑफ व्हील कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स. तर हे जे व्हील आहे चे दोन पार्ट्स आहेत, नेमली रिम अँड डिस्क मेंबर वेल्डेड टुगेदर. त्याचे दोन पार्ट आहेत, एक म्हणजे रिम अँड द डिस्क मेंबर्स वेल्डेड टुगेदर. त्याला डिस्क काय केलेले असते, वेल्ड केलेले असते, वरती रिम असते. सो व्हेन द बेड ऑफ द टायर इज रेस्टिंग इन द व्हील, इट इज पॉसिबल टू पास द टायर ओव्हर द ऑपोजिट एज. So the seat of the trim where the tire rest has 5 to 15 degree taper. आता रिमचे सीट जे आहे ज्याच्यामध्ये टायर आपण काय करणार आहे, बसवणार आहे, वरची जी म्हणजे आपण रिम म्हणतोय त्याला, तर ती साधारणपणे अँगल त्याचा जो आहे अँग्युलर असते बघा, आतल्या साईडला अशी अँगल असते त्याला. ओके, टायर जर कधी रिमूव्ह केलेला तुम्ही बघितला असेल रिम मधून, तर त्याच्या आत तुम्हाला बघा टेपर दिसतोय. तो टेपर किती असतो, तर 15 ते 15 डिग्री टेपर ठेवला असतो. त्यामुळं टायर परफेक्टली तिथं मॅच होते. ओके, द बेड्स आर फॉर गिव्ह वेज फिट विथ ट्यूबलेस टायर. टेपर हेल्प्स टू मेक अ गुड सील. तर टेपर केल्यामुळे काय होते, सिलिंग जे आहे प्रॉपर जी ट्यूब बसणार किंवा आपले टायर जे बसणार ग्रिप ती व्यवस्थित त्यानं टेपर असल्यामुळं तर चांगल्या पद्धतीने अँगल मिळतो आणि तो ग्रिप व्यवस्थित चांगली मिळते आणि ती चांगल्या पद्धतीने बसते. आता हे स्टीलची डिस्क जे आहे स्टील ही अशा पद्धतीने आपण बघू शकता की मॅक्झिमम जे स्मॉल व्हेकल्स, स्मॉल कार्स जे आहेत सगळ्या कार्स मध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे स्टील डिस्क व्हील दिसेल. आता हा इनर पोर्शन जो आहे इथं टेपर असतो, आतला जो हा पोर्शन आहे इथं आतल्या साईडला असा टेपर असतो, जेणेकरून हे चांगल्या पद्धतीनं ग्रिप त्याला मिळते. ओके, सो दिस इज अ स्टील दिस इज अ प्रेस्ड स्टील डिस्क व्हील. प्रेस्ड स्टील डिस्क व्हील हे तुम्हाला टायर जर काढला रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला हे अशा पद्धतीने दिसेल. हा असा टेपर असतो बघा, इथं आतल्या साईडला असा इथून इथं टेपर असतो, तो 5 ते 15 डिग्री असतो. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. आता हा मधला जो पोर्शन आहे बघा, याला वेल असं म्हणतो आपण. हा जो मधला पोर्शन आहे याला वेल असं म्हणतो. अशा पद्धतीनं रिम असणार आहे. ओके, आता ही रिम आहे बघा, रिम दिलेला आहे इथं. त्यानंतर इथं एक होल असतं रिमला, त्यातून आपण व्हॉल्व जे असतो टायरचा, इथं आत आपले टायर बसल्यामुळे इथनं टायरचा व्हॉल्व जो असतो तो आपण ह्या होल मधनं आपण बाहेर काढू शकतो. आपण टू व्हीलर मध्ये पण बघतो बघा, टू व्हीलर मध्ये पण याच पद्धतीने असते की असं होल असतं इथं रिमला. त्यानंतर डिस्क ऑर होल्स फॉर कुलिंग. काही वेळेला इथं असे डिस्कला पण होल असतात, तर हे शक्यतो कुलिंगसाठी आहे, होल्स फॉर कुलिंग. त्यानंतर म्हणजे फ्रिक्शन कसं होते, फ्रिक्शन झाल्यामुळे हीट होते तिथं, हीट झाल्यामुळं हे टेम्परेचर थोडंसं जसं इन्क्रीज होतं आणि ते टेम्परेचर कमी होण्यासाठी आपल्याला इथं
होल्स प्रोव्हाइड केले आहेत ज्याच्यामुळे ते एअर सर्क्युलेशन होतं आणि कुलिंग होतं. सो हे वरचं कव्हर आहे. ओके, हे दिसते तुम्हाला, हे कव्हर आहे. होल्स फॉर माउंटिंग, इथं होल्स आहे माउंटिंगसाठी. ओके, इन्स्टॉलेशनसाठी. आता हा पूर्ण रिम डायमीटर आहे बघा, इकडे दिसतोय तुम्हाला पूर्ण रिम तो डायमीटर आहे. प्रेस्ड स्टील व्हील डिस्क आणि रिमची ही विड्थ. हा डायमीटर रिमचा इथून तिथपर्यंत, आणि ही जी आहे ती रिमची विड्थ आहे. Next one is a wire or spoke wheel. So, sorry, इथं बघूया आपण अजून. The wheels are secured to the axle by 4 or 5 bolts spaced equally in the circle around the hub flanges. तर व्हील जे आहे ते सिक्युअर केले असतं, म्हणजे व्हील पूर्ण टोटली हे 4 किंवा 5 बोल्ट्स असतात, इक्वली त्याच्यात अंतर असतं सर्क्युलर, आणि ते हब अराउंड द हब फ्लॅंज जे आहे त्याच्या भोवती असे ते असतात. सो त्यामुळं व्हील परफेक्टली बसवलं जातं आपलं. ओके, सम स्लॉट्स आर प्रोव्हाइडेड इन द व्हील डिस्क. काही स्लॉट व्हील डिस्कला प्रोव्हाइड केले असतात. अलाउ द एअर टू पास द इनर साइड ऑफ द inner side for better cooling. The brake drum inside a hole in the rim serve to accommodate tube valve. आणि आपल्याला माहिती आहे की आतून व्हॉल्व जे असते ट्यूबची, तो बाहेर येण्यासाठी, तो काढण्यासाठी तिथं होल प्रोव्हाइड केला आहे, त्यातून व्हॉल्व तो बाहेर होतो. म्हणजे एअर वगैरे आपल्याला गाडीत हवा भरायची असेल तर त्यावेळी आपण त्याचा उपयोग करतो. Wheel constructed two parts which when fastened together combines to form a rim having two fixed flange. It's called dividing wheel. बेसिकली याच्यात 2 पार्ट्स आपण केले जाते. ओके, म्हणजे 2 रिम काय केलं, 2 फिक्स फ्लॅंज मध्ये बसवले जाते. ओके, त्याला डिवायडिंग व्हील असं म्हणतात काही वेळेला. सो नेक्स्ट आहे तो वायर और स्पोक व्हील. आता दुसरा टाइप याच्यातला, मगाशी झाला तो प्रेस्ड स्टील डिस्क व्हील, हे या पद्धतीचा आहे. ओके, आपण बघितलेलं आहे. तर दुसरा आहे ते वायर स्पोक व्हील. दीज व्हील्स आर लाइटर, स्ट्रॉंगर अँड स्प्रिंगी. ते स्प्रिंगिंग ऍक्शन जास्त असणार आहे, कारण का, एक म्हणजे आपण त्याच्यात स्पोक्स वापरणार आहे, सो ते हलके असणार आहे, स्ट्रॉंग असणार आहे. इट कन्सिस्ट ऑफ सेपरेट, आता याच्यात वेट रिड्यूस केलेलं आहे आपण. ओके, याचं व्हीलचं वेट याच्यामध्ये स्पोकमुळे रिड्यूस झालं. इट कन्सिस्ट ऑफ सेपरेट हब विच इज अटॅच टू रिम. आता सेपरेट हब आहे बघा याला, आणि विच इज, इथे दिसते तुम्हाला ड्रॉइंग मध्ये, पिक्चर मध्ये हब दिसते आणि त्याच्यावर रिम दिसते तुम्हाला, आणि थ्रू विच rim through number of wires called spokes. These spokes are mounted in a complicated crisscross fashion in all the 3 planes. The component of vehicle weight in the direction of the spoke above hub is sustained by the spokes in tension. Braking and driving torque are taken by spokes. Braking or driving torque जो असतो ते spokes काय करतं, ते लोड घेतो किंवा तो टॉर्क घेतो. ओके, सो side force during cornering are taken by the spokes, forming triangular arrangement. The initial tension in the spoke can be adjusted by screw nipple. तर हे जे स्पोक्स जे असतात हे ऍडजस्टेबल असतात. ओके, त्याला स्क्रू निप्पल असते बाहेरच्या साईडला, विच ऑल्सो सर्व टू सिक्युअर द स्पोक्स टू द रिम. आणि त्यामुळे ते फिटिंग करताना पण ते आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने फिट करता येते, सिक्युअरली फिट करता येते. हब इज प्रोव्हाइडेड विथ इंटरनल स्प्लाइन टू करस्पॉन्डिंग स्लाइन ऑन एक्सेल शाफ्ट. त्याच्यामध्ये हब प्रोव्हाइड केलेला आहे विथ इंटरनल स्प्लाइन
इंटरनली त्याला स्प्लाइन असते. ओके, corresponding spline on axle shaft. इथं तुम्हाला दिसेल कशा पद्धतीनं रिम आहे. This is the spokes. आता ह्याला आपण हे जो आतला पोर्शन आहे तो याला हब म्हणू शकतो. हा जो आहे तो हब आहे आणि वरचा जो आहे तो रिम आहे. वरची रिम आहे आणि हे ते हब आहे. ओके, अशा पद्धतीने तुम्हाला म्हणजे ते टायर नाही आहे. ओके, फक्त व्हील दिलेला आहे, रिम व्हील. बघा आता हे वरचं व्हील हब आहे आणि हे रिम आहे. वरची रिम आहे, सॉरी, आणि हा हब दिसेल तुम्हाला. So this is the wire or spoke wheel. तर बघा ऍडव्हान्टेजेस याचे काय आहेत. These are light in weight and have high strength. एक म्हणजे हलका आहे, स्ट्रेंथ खूप चांगल्या पद्धतीनं आहे याची. ओके, it provides better cooling of the brake drum due to better airflow around the brake drum and heat dissipated capacity. आता खूप चांगल्या पद्धतीनं ब्रेक ड्रम मध्ये सर्क्युलेशन, एअर सर्क्युलेशन जे आहे ते होऊ शकतं. कारण का, एकतर ह्याच्यामध्ये आपण स्पोक प्रोव्हाइड केलेत आणि स्पोक म्हणजे तारा आहेत छोट्या छोट्या. सो त्याच्यामुळे काय होणार आहे, एअर सर्क्युलेशन जास्त प्रमाणात होणार आहे. सो बेटर कुलिंग इफेक्ट त्याला ब्रेक ड्रमला मिळणार. इट इज व्हेरी इझी फॉर चेंजिंग द व्हील ॲज ओनली नट हॅज टू बी ओपन्ड. आता हे खूपच सोपं आहे. म्हणजे जर आपल्याला व्हील चेंज करायचं म्हटलं तर फक्त एक नट फक्त ओपन केला की आपल्याला व्हील रिमूव्ह होऊ शकतो. ओके, डिसएडव्हान्टेज, दीज आर डिफिकल्ट टू क्लीन. आता इथं प्रॉब्लेम एक आहे याचा की क्लिनिंग साठी हे व्यवस्थित नाही. म्हणजे प्रॉपर क्लीन जर करायचं म्हटलं तर तुम्हाला तेवढं ते डिफिकल्ट आहे. स्पोक्स जास्त असल्यामुळं क्लिनिंग करायला थोडासा प्रॉब्लेम आहे. स्पोक्स आर टेन टू वर्क लूज इन सर्व्हिस. काही वेळेला ते स्पोक लूज होण्याची शक्यता आहे सर्व्हिसमध्ये किंवा ती गाडी वर्किंगमध्ये असताना स्पोक्स लूज होण्याचे काही वेळेला चान्सेस आहेत. ॲज रिम हॅज होल फॉर निपल्स, इट इज नॉट पॉसिबल टू फिट ट्यूबलेस टायर. आता रिम जे आहे त्याला काय असते, होल्स असतात आणि त्या होल्समध्ये निपल्स ते जे असतात. त्यामुळे जर ट्यूबलेस टायर असेल, ट्यूबलेस टायरला ट्यूबच असते फक्त. ओके, सो ती अखंड जी टायर आहे ती टायरला हे निपल्स काय होऊ शकते, निपल्स मर्ज होऊ शकते त्याच्यामध्ये किंवा त्याला टोचू शकते. ओके, आणि त्यामुळे ते पंक्चर होण्याची शक्यता जास्त आहे. मग हे रिम त्याला चालत नाही. ओके, सो दीज आर एक्सपेन्सिव्ह ड्यू टू कॉम्प्लिकेटेड इन कन्स्ट्रक्शन. आता हे थोडंसं महाग आहे, कॉम्प्लिकेटेड कन्स्ट्रक्शन नाही, हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे. हे काही त्याचे डिसएडव्हान्टेजेस आहेत. जे स्टील डिस्क आपण बघितले तर रिम सॉरी म्हणजे डिस्क आणि रिम मगाशी आपण जे बघितलं की प्रेस्ड व्हील डिस्क होतं हे अशी प्लेन, आणि हे आता बघितले आपण याच्यामध्ये स्पोक व्हील आहे, वायर और स्पोक व्हील आहे. तर हे काही त्याचे डिसएडव्हान्टेजेस याच्या आहेत. नेक्स्ट वन इज अ कास्ट alloy.
कास्ट लाईट अलॉय व्हील. कास्ट लाईट अलॉय व्हील आता इथे तुम्हाला दिसेल डायग्राम मध्ये. इथे तुम्हाला दिसेल ही रिम आहे आणि हा जो आहे तो हब आहे. ओके, वरची दिसते तुम्हाला रिम दिसते आणि हा हब आहे. आता आपण बघणार आहे लाईट कास्ट अलॉय व्हील. कास्ट लाईट अलॉय व्हील, कास्ट केलेलं आणि हलकं असं अलॉयड व्हील असं आपण बघणार आहे. सो कास्ट अलॉय व्हील्स आर मेड फ्रॉम कास्टिंग ऑफ लाईट अलॉय ऑफ अल्युमिनियम और मॅग्नेशियम. तर हे कास्टिंग केलेलं आहे, सगळ्यांमध्ये नावच आहे जे कास्ट म्हणजे कास्टिंग केलेलं असणार आहे. आणि हलकं असं अलॉय म्हणजेच आता अल्युमिनियम आणि मॅग्नेशियम, अल्युमिनियम किंवा मॅग्नेशियम असं दोन पैकी मध्ये अलॉय मध्ये आपण ती व्हील तयार केलं असतं. याच्यामध्ये ते कास्टिंग असतं. They have wider rims and radial ribs which also acts as an angled spokes to provide strength and air circulation and also reduce noise and vibration. आता हे जर बघितलं खूप जास्त प्रमाणात वापरलेलं असतं वाईड रिम्स आणि रॅडियल रिब्स. रॅडियल वाईड म्हणजे थोडं सॉरी ह्याच्यामध्ये वाईड थोडस वाईड असा रिम ही जी जर बघितली तर दिसते तुम्हाला, हा जो पोर्शन आहे तो खूप वाईड असा दिसतोय तुम्हाला. ओके, अँड रॅडियल रिब्स जे आहेत ते रॅडियल आहेत. सो विच ऑल्सो ऍक्ट्स ॲज अन अँगल स्पोक टू प्रोव्हाइड स्ट्रेंथ अँड एअर सर्क्युलेशन अँड ऑल्सो रिड्यूस नॉइज अँड व्हायब्रेशन. काही वेळेला याच्यामध्ये अँग्युलर स्पोक्स वापरले जातात, अँगल, आणि याच्यामध्ये त्यामध्ये स्ट्रेंथ प्रोव्हाइड केलं जाते आणि त्याच्यामुळे एअर सर्क्युलेशन हे चांगल्या पद्धतीने होतं आणि नॉइज जो आहे किंवा व्हायब्रेशन जे ते सुद्धा कमी होतं. सो वायडर रिम्स आर प्रोव्हाइड स्टॅबिलिटी ड्युरिंग कन्सर्निंग. आता वाईड असल्यामुळं वायडर रिम जे प्रोव्हाइड काय करते, स्टॅबिलिटी. काय स्टॅबिलिटी? कॉर्नरिंग वगैरे करत असताना किंवा टर्न करत असताना स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्याचं काम हा वाईड असल्यामुळं चांगल्या पद्धतीने होतं. सो to enabling of alloy improve appearance and provide corrosion resistance property. त्याच्यामध्ये अलॉय जे आहे चांगल्या पद्धतीनं दिसायला खूप चांगल्या पद्धतीनं असतात, अट्रॅक्टिव्ह असतात आणि करोजन रेजिस्टन्स असतात. प्रॉपर्टी सगळ्यात महत्त्वाचं आहे अलॉय व्हील जे असतात करोजन रेजिस्टन्स आहे. त्यामुळे वाईड व्हरायटी आता किंवा जास्तीत जास्त आता याचा वापर वाढलेला आहे. So cast wheels are generally used for car while forged wheels are preferred for heavy vehicle. आता जनरली जे आहे ते कास्ट व्हील हे जास्तीत जास्त प्रेफर केले जातात हेवी व्हेकल मध्ये. ओके, म्हणजे सॉरी जे जनरल यूज जे असतात ते कारमध्ये छोट्या जे आपण सगळ्या कार्स बघतो त्याच्यामध्ये हे कास्ट व्हील तुम्हाला जास्तीत जास्त तुम्हाला वापरलेले दिसते. आणि फोर्जिंग केलेले जे व्हील्स आहेत ओके, तर ते आपल्याला मॅक्झिमम हेवी व्हेकल्स मध्ये दिसतील. म्हणजे प्रेफरन्स जर दिला तर हेवी व्हेकल मध्ये फोर्ज्ड व्हील वापरतात आणि लाईट व्हेकल जे आहेत त्याच्यामध्ये कास्ट व्हील वापरतात. हेवियर सेक्शन ऑफ व्हील कॅन बी युज्ड which improves the stiffness and result in better stress distribution. आता याच्यामध्ये व्हील जे आहे एक म्हणजे हेवियर आहे. ओके, आणि स्टिफनेस खूप चांगल्या पद्धतीने प्रोव्हाइड केलं आहे. बेटर स्ट्रेस डिस्ट्रीब्युशन खूप, आणि ह्याचं जर तुम्ही स्ट्रक्चर बघितलं तर अशा पद्धतीने स्ट्रक्चर केलं की जेणेकरून चांगल्या पद्धतीने स्ट्रेस व्हेकल मधला
किंवा टायर मधला डिस्ट्रीब्यूट केला जातो. ओके. आणि हेवियर असं वाईड असं कन्स्ट्रक्शन आहे. सो दिस इज द, हे बघा इथं तुम्हाला दिसेल की स्टील व्हील आणि हे अलॉय व्हील काय डिफरन्स आहे तुम्हाला लक्षात येईल असे बघा. दिस इज द अलॉय व्हील, दिस इज द स्टील व्हील आपण बघितलेला आता. सो हा डिफरन्स तुम्हाला इथं दिसेल. वेट हलका आहे, एअर सर्क्युलेशन चांगला असणार आहे, वाईड असल्यामुळे ग्रिप चांगले आहे. ओके. स्पोक्स असं टाईप असं त्याचं व्हील आहे आणि याच्यात कास्ट किंवा फोर्ज असे दोन्ही प्रकार याच्यात येतात अलॉय व्हील मध्ये. ओके. आणि हे दुसरं आहे ते स्टील व्हील जे आपण आधी याच्या ऑलरेडी आधी बघितलेलं आहे. तर इथे तुम्ही बघितला तर व्हीलचे हे टाईप आपण आतापर्यंत बघितलेले व्हीलचे टाईप. पहिला जे आपण बघितलं काय, डिस्क व्हील. त्याच्यानंतर दुसरा टाईप बघितला आपण वायर व्हील. आणि तिसरा जो टाईप बघितला तो लाईट अलॉय कास्ट व्हील. तर लाईट अलॉय कास्ट व्हील मध्ये एक स्टील म्हणजे फोर्जिंग असणार आणि किंवा कास्टिंग असणार. आणि याच्यामध्ये एक तर मॅग्नेशियम किंवा अल्युमिनियम दोन चे आपण लाईट अलॉय कास्ट व्हील. आता अलॉय कुठले वापरतात तर एक तर मॅग्नेशियम किंवा अल्युमिनियम अलॉय. असे दोन प्रकार तुम्हाला इथं येतात, मॅग्नेशियम अलॉय व्हील अँड अल्युमिनियम अलॉय कास्ट व्हील. असे दोन तुम्हाला व्हील याच्यामध्ये टाईप बघायला मिळतील. ओके. सो ऍडव्हान्टेजेस काय आहेत बघूया. सो दीज आर लाइटर इन वेट विच रिड्यूस अनस्प्रंग वेट ऑफ द व्हेकल. आता सगळ्यात महत्त्वाचं बघा, अलॉयड व्हील का वापरतात मॅक्झिमम आता वापरत आहेत तर एक म्हणजे हलका आहे, वेट कमी आहे आणि अनस्प्रंग वेट ऑफ द व्हेकल रिड्यूस द. अनस्प्रंग वेट म्हणजे व्हेकलचं जे वेट जे आपण बघितलेलं आहे स्प्रंग आणि अनस्प्रंग वेट. तर ते अनस्प्रंग वेट जे व्हेकल्स आहे ते काय करतं, कमी करतं. दीज आर बेटर कंडक्टर ऑफ हीट. चॅसिसचा खालचा भाग जो आहे तो जो आहे तो अनस्प्रंग वेट आपण त्याला म्हणू शकतो. These are the better conductor of heat which helps in heat dissipation during braking action, provide better brake drum cooling. आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही, these are the better conductor of heat. हीट कंडक्शन खूप चांगल्या पद्धतीने किंवा डिसिपेशन म्हणतोय आपण, हीट डिसिपेशन हे याच्यात खूप चांगल्या पद्धतीने होतो. ओके. आणि हे कूलिंग जे आहे, कूलिंग इफेक्ट म्हणतोय आपण, खूप बेटर प्रोव्हाइडेड कूलिंग इफेक्ट. ब्रेक ड्रमला कूल खूप चांगल्या पद्धतीने हे करतं. ओके. त्यामुळे आपलं टायरची लाईफ वाढते आणि सगळ्यात महत्त्वाचं जे व्हेकल रन होताना काही प्रॉब्लेम येत नाही. ओके. सो इट इम्प्रूव्ह स्टॅबिलिटी ऑन कन्सर्निंग. आता वाईड असल्यामुळे काय होते, स्टेबल असणार आहे खूप चांगल्या पद्धतीने. आणि कधी इफेक्ट आपल्याला ज्यावेळी आपण टर्न करणार आहे त्या टर्नला आपल्याला त्या वाईड जो वाईड मुळे काय स्टॅबिलिटी प्रोव्हाइड होणार आहे ते आपल्याला तिथे दिसून येईल, लक्षात येईल. ओके. these are high impact and fatigue strength, thereby better shock absorption capacity. आता याच्यामध्ये फटीक आणि हाय इम्पॅक्ट अँड फटीक स्ट्रेंथ जे आहे किंवा बेटर शॉक ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी ही ह्याच्यात खूप चांगल्या पद्धतीने आहे. ओके. सो व्हेकल कुठलाही असं अचानक स्पीड ब्रेकर आला किंवा खड्डा आला त्याच्यामध्ये अचानक जो शॉक्स व्हेकलला येणार आहे, मिळणार आहे, तर तो त्यामुळे जो इम्पॅक्ट होणार आहे किंवा हाय फटीक इम्पॅक्ट किंवा फटीक स्ट्रेंथ तर त्याच्यासाठी हे खूप चांगल्या पद्धतीने ऍब्सॉर्ब करून घेऊ शकतो. तर डिसएडव्हान्टेज आहे हायर मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट बिकॉज ऑफ प्रिसिजन मशीनिंग ऑफ मेंटेन क्लोज टॉलरन्स. सगळ्यात महत्वाचं थोडंसं कॉस्ट जास्त असणार आहे, कारण का एक म्हणजे खूपच प्रिसिजन आहे
ॲक्युरसी खूप चांगली आहे, प्रिसिजन हे खूप चांगला आहे. टॉलरन्स याच्यामध्ये खूप क्लोज टॉलरन्स असं प्रोव्हाइड केलं आहे. पुअर रेजिस्टन्स टू करोजन, हेन्स प्रोटेक्टिव्ह कोटिंग शुड बी प्रोव्हाइडेड ओव्हर इट. आता पुअर रेजिस्टन्स टू करोजन, हेन्स करोजन जे आहे, रेजिस्टन्स करोजन होणार जे आहे, पुअर रेजिस्टन्स याच्यामध्ये म्हणजे करोजन जास्त होणार नाही किंवा खूपच कमी करोजन होतं. त्यामुळं कोटिंग सुद्धा, प्रोटेक्टिव्ह कोटिंग ह्याच्यावर जे आहे चांगले ह्याच्यामध्ये होते. सो प्रोव्हाइड केले जाते ह्याला. ओके. सो प्रोटेक्टिव्ह कोटिंग असल्यामुळं मग रेजिस्टन्स काय होतं, करोजन रेजिस्टन्स चांगल्या पद्धतीने होत. नाहीतर मग कोटिंग जर केलं नाही तर रेजिस्टन्स करोजन जास्त होण्याची शक्यता आहे. सो हे काही डिसअडव्हान्टेज जे आहेत. नेसेसिटी अँड फंक्शन ऑफ रिम्स. रिम प्रोव्हाइडेड लिव्हरेज अँड रिड्यूस फ्रिक्शन when the vehicle is moving. आता गरज काय रिमची? आता आपण टायर बघितलं, व्हील बघितलं, सॉरी व्हील बघितलं, आता व्हील नंतर आता रिम. नेसेसिटी फंक्शन ऑफ रिम. रिम प्रोव्हाइड लिव्हरेज अँड रिड्यूस फ्रिक्शन बिटवीन द व्हेकल इज मुव्हिंग. रिम काय करते की व्हेकल मूव्ह होत असताना कमीत कमी फ्रिक्शन किंवा एक टॉर्क देण्याचं काम किंवा फोर्स देण्याचं काम व्हीलला हे रिम करत असते. रिम वर्क्स इज टू रोटेट राउंड द टायर रोड्स. रिम वर्किंग मध्ये कधी असते, ज्यावेळी टायर टायर रोडवर ज्यावेळी रोटेट होत असते त्यावेळी रिम हे वर्किंग मध्ये असणार आहे. दीज आर एसेन्शियली फॉर ऑल ऑटोमोबाईल, फॉर कमर्शियल अँड पॅसेंजर व्हेकल. ही रिम खूप गरजेची आहे, महत्वाची आहे ऑटोमोबाईलमध्ये. मग ती कमर्शियल असू दे किंवा पॅसेंजर व्हेकल असू दे, रिम ही रिक्वायरमेंट आहे. The size of the rim is dependent on the weight impacted by vehicle and prevent in order to provide leverage. Rim determine performance of ride comfort. रिम कम्फर्ट आपल्याला जे परफॉर्मन्स जो टायरचा आहे तो रिम मुळे आपल्याला तो कम्फर्ट आपल्याला मिळू शकतो, कारण टायर जी ते रिमवर बसणार. ओके. आणि त्यामुळे रिम कुठल्या क्वालिटीची आहे, कशा पद्धतीने, त्याच्यावर आपल्याला कम्फर्ट आपल्याला मिळतो. तर सर्वसाधारणपणे अशा वेगवेगळ्या टाईपच्या रिम्स तुम्हाला बघायला मिळतील. रिमचे वेगळे आकार आहेत, वेगळे टाईप आहेत. साइज ऑफ द रिम अफेक्ट ब्रेकिंग, हँडलिंग, ॲक्सलरेशन, अलाइनमेंट, स्पीडोमीटर कॅलिब्रेशन. रिमचा साईज हा सगळ्या गोष्टींवर परिणाम करतो, की एकतर ब्रेक, तुम्हाला ब्रेकिंग इफेक्ट जो आहे, हँडलिंग इफेक्ट जो आहे, ॲक्सलरेशन, ओके, स्पीड वाढवायचा आहे, अलाइनमेंट असेल गाडीची, त्यांचं स्पीडोमीटर कॅलिब्रेशन असेल, या सगळ्यासाठी सगळ्या गोष्टींचा रिमवर परिणाम होतो. रिम कसा आहे या गोष्टींचा याच्या सगळ्या गोष्टींवर इफेक्ट होतो. सो रिक्वायरमेंट ऑफ रिम. रिमची रिक्वायरमेंट काय? इट शुड हाय स्टॅटिक स्ट्रेंथ. स्टॅटिक स्ट्रेंथ त्याची हाय आहे. फटिक स्ट्रेंथ चांगले आहे. प्लस इम्पॅक्ट स्ट्रेंथ चांगले आहे. डिफॉर्म अंडर ऑल टाईप ऑफ लोड, आणि इट मस्ट बी डिफॉर्म अंडर ऑल, कुठलाही लोड होऊ हे डिफॉर्म होण्याची शक्यता, डिफॉर्मेशन यामध्ये होऊ शकते. सो हे रिमचं गरज आहे की हे डिफॉर्म व्हायला पाहिजे, इट शुड हाय स्ट्रेंथ पाहिजे, फटिक स्ट्रेंथ चांगली पाहिजे, स्टॅटिक स्ट्रेंथ चांगली पाहिजे. ह्या सगळ्या रिक्वायरमेंट आहेत ज्या रिमसाठी गरजेच्या आहेत. ओके. सो थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ लेक्चर.